Welcome students. In this video we will discuss about dispersion of light, partial and total reflection of light and formation of rainbow. आणि हा आपल्या चॅप्टरचा लास्ट व्हिडिओ असेल. आता बघा, डिस्पर्शन ऑफ लाईट बघण्याच्या आधी, सुरुवात करण्याआधी आपण इयत्ता 9वीला शिकलेला काही भाग थोडासा रिकॉल करू. आपण स्टडी ऑफ साऊंड वेव्स मध्ये साऊंड वेव्सच्या बाबतीत या पद्धतीची फिगर आठवते का बघा. साऊंड वेव्स इज अ टाइप ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स. आणि या ज्या वेव्स होत्या, तर या वेव्स मध्ये जिथं सगळे म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त होती तर त्याला आपण कॉम्प्रेशन म्हटलं होतं. जिथं फ्रिक्वेन्सी कमी होती त्याला रॅरिफ्रॅक्शन म्हटलं होतं. आणि हे जे लगतचे दोन कॉम्प्रेशन आणि रॅरिफ्रॅक्शन मधलं डिस्टन्स आहे, दोन लगतच्या कॉम्प्रेशन आणि रॅरिफ्रॅक्शन मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हटलं होतं. आणि वेव्हलेंथ हे लॅम्बडा या अक्षरानं दाखवलं. म्हणजे लगतच्या दोन कॉम्प्रेशन आणि रॅरिफ्रॅक्शन मधलं डिस्टन्स म्हणजे वेव्हलेंथ. तर जसं हे साऊंडच्या बाबतीत होतं तसंच लाईटच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी आहेत. म्हणजे वेव्हलेंथ म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता डिस्पर्शन ऑफ लाईट बघण्याआधी आपला लहानपणीचा एक खेळ आठवा. तर तुम्ही लहानपणी काय करायचा, तर ही जी पट्टी आहे, ही पट्टी अगदी डोळ्याच्या पुढे न्यायचा आणि हळूहळू हळू ही पट्टी वरून खाली खालून वर जर हलवायला लागला तर तुम्हाला काय दिसत होतं, तर तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसत होते. हे जे आहे तर व्हाईट लाईट जो आहे तर तो वेगवेगळ्या कलर मध्ये डिस्ट्रीब्यूट होणं, हाच फिनॉमिना म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट. आता हा प्रिझमच्या साहाय्यानं बघायचा. आणि सगळ्यात याच्या आधी काही डिस्पर्शन होत नव्हतं असं नाही. डिस्पर्शन पहिल्यापासूनच होत होतं. पण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आलं ते सर आयझॅक न्यूटन यांच्या लक्षात आलं. आणि सर आयझॅक न्यूटननी एक प्रिझमचा वापर केला. आता प्रिझम म्हणजे काय, तर प्रिझम हा एक काचेचा त्रिकोणी या पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट आहे. आता प्रिझम मध्ये काय असतं की वेगवेगळे 3 ट्रायंग्युलर सरफेस एकमेकांना जोडलेले असतात. आणि यामधून तुम्ही लाईट रे जर अलाउ केले तर यामधून काय होतात, तर 7 रंगाचा तुम्हाला पट्टा दिसतो. आपण स्कॉलरशिपसाठी वगैरे हे रंग पाठ केलेले होते. तर आता हा सगळा भाग आपण डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये बघणार आहे. बघा, आता डिस्पर्शन ऑफ लाईट यामध्ये पहिला पॉइंट आहे की लाईट म्हणजे काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ते कसं बघितलं होतं आपण की लाईट असेल तरच वस्तू आपल्याला सभोवतालच्या दिसतात. हे प्रकरण सुरू करतानाच आपण सांगितलं होतं की अंधाऱ्या खोलीतल्या वस्तू आपल्याला दिसत नाही. पण ज्यावेळी तुम्ही लाईट लावता त्यावेळी वस्तू का दिसायला लागतात, तर त्यावेळी हे रेडिएशन आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात. आणि त्याला रिफ्लॅक्शन हा फिनॉमिना आपण म्हणलं होतं. तर रिफ्लॅक्शन बघताना लाईटची डेफिनेशन पाहिली होती. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी and it is electromagnetic radiation. Wavelength is an important property of radiation. आता जी वेव्हलेंथ बघितली आपण, तर वेव्हलेंथ ही या रेडिएशनची महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. We can able to see wavelength of radiation between 400 and 700 नॅनोमीटर. म्हणजे बघा, आता या ज्या वेव्हलेंथ आहे, या वेव्हलेंथ याच्या आधीच्या पण असतात आणि याच्या नंतरच्या पण असतात. आता 400
आपले डोळे एवढेच सेन्सिटिव्ह असतात की याच्यामधले रेडिएशन ते बघू शकतात. 400च्या आधीचे जे वेव्हलेंथ आहे तर ते वेव्हलेंथ डोळ्यांनी दिसत नाही, किंवा 700च्या पुढचे जे वेव्हलेंथ असतील तर ते पण आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. तर 400च्या आधीच्या ज्या वेव्हलेंथ असतात त्या इन्फ्रारेड या पद्धतीच्या वेव्हलेंथ असतात, ते आपले डोळे बघू शकत नाही. आणि 700च्या पुढच्या ज्या असतात त्या रेडिओ वेव्ह, जे आपला रेडिओ कॅप्चर करतो, तर त्या वेव्ह सुद्धा आपल्या डोळ्यांनी दिसत नसतात. मग आपले डोळे फक्त एवढ्याच दरम्यानच्या नॅनोमीटर हे युनिट खूप छोटे. आधी पण आपल्याला सांगितलं होतं की आपल्या पट्टीवर सेंटीमीटरचे 10 भाग केले त्याला मिलीमीटर म्हणतात. त्या 1 मिलीमीटरचे 100 भाग केले की त्याला मायक्रोमीटर म्हणतात. आणि 1 मायक्रोमीटरचे 1000 भाग केले की तो असतो नॅनोमीटर. म्हणजे नॅनोमीटर म्हणजे काय? 1 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁹ मीटर. एवढं छोटं युनिट आहे आणि आपले डोळे फक्त या दरम्यानच्या वेव्हलेंथ पाहू शकतात. आता यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या वेव्हलेंथ वेगवेगळ्या असतात. त्यामध्ये द रेड लाईट हॅव मॅक्झिमम वेव्हलेंथ. लाल रंगाची वेव्हलेंथ ही सगळ्यात जास्त असते. म्हणून तर कुठलेही डेंजर सिग्नल देताना लाल कलर वापरतात, कारण आपले डोळे किती लांबचा लाल कलर आपल्याला पटकन आयडेंटिफाय होतो. कारण लाल रंगाची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ क्लोज टू 700 नॅनोमीटर एवढी आहे. आणि द व्हायलेट लाईट हॅज स्मॉलेस्ट वेव्हलेंथ. सगळ्यात कमी वेव्हलेंथ आहे म्हणजे क्लोज टू 400 नॅनोमीटर ही व्हायलेट लाईटचे. In vacuum, the velocity of light rays of all frequencies same. आता व्हॅक्यूम मध्ये जिथं हवा नाही तर तिथं सगळ्या कलरची लाईटची फ्रिक्वेन्सी सारखीच असते. पण नंतर मात्र या प्रत्येकाची म्हणजे एअर मध्ये आल्यानंतर प्रत्येकाची वेव्हलेंथ वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाची वेलॉसिटी पण काय असते? वेगवेगळी असते, वेव्हलेंथ वेगवेगळी असते. The refractive index of medium is different for different color. आपण जो मागच्या लेक्चरला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितला होता. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? रेशो ऑफ साइन आय अपॉन साइन आर. हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो प्रत्येक कलर साठी वेगवेगळा आहे. आता डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय की प्रिझम मधून ज्यावेळी लाईट जाते तर ही लाईट सगळ्या कलर मध्ये डिस्पर्स होते. तर हा जो फिनॉमिना त्याला म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनेंट कलर व्हाईल पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड द डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन म्हणजे काय की पांढऱ्या रंगाच्या लाईटचं 7 वेगवेगळ्या रंगांना हा क्रम ठराविकच असतो. त्यामुळं VIBGYOR विब्रिओ असं आपण पाठ केलं होतं किंवा स्कॉलरशिपला तुम्ही पाठ केलं होतं की ता ना ही नी पा जा. तर या पद्धतीने आपण सगळे कलर ते पाठ केलेले होते किंवा जाता जाता पाणी पी. अशा वेगवेगळ्या आपल्याला स्कीम होत्या की हे कलर पाठ करण्यासाठी. कशामुळं? तर रेड कलर हा काय? रेड बेंड्स द लीस्ट व्हाईल व्हायलेट बेंड्स द मोस्ट. हमखास परीक्षकांच्या आवडीचा प्रश्न असतो हा की रेड कलर काय होतात? लेस बेंड होतात, पण वेव्हलेंथ ही रेड कलरची जास्त असते. आणि व्हायलेट कलर जो आहे तर व्हायलेट कलर हा लीस्ट बेंड होतो, पण वेव्हलेंथ व्हायलेट कलरची सगळ्यात कमी. म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट या भागामध्ये आपल्याला डेफिनेशन काय मिळाली? द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनेंट कलर while passing through a medium is called dispersion of light.
कारण व्हॅक्यूम मध्ये काय असणार आहे, व्हॅक्यूम मध्ये सगळ्याच कलरची वेव्हलेंथ सेम असणार आहे. त्यामुळं कुठल्याही मीडियम मध्ये ही वेव्हलेंथ वेगवेगळ्या कलरची वेगवेगळे. तर हा डिस्पर्शन या पॉइंट मध्ये हे सगळे मुद्दे आपण कव्हर केले. ही फिगर पण महत्वाची आहे कारण ही फिगर पण येते डिस्पर्शन ऑफ लाईटची, डेफिनेशन पण महत्वाची. आणि सगळ्यात महत्वाचं काय, वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट अँड वेव्हलेंथ ऑफ व्हायलेट लाईट. वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट इज मॅक्झिमम, इट इज क्लोज टू 700 नॅनोमीटर and wavelength of violet light is minimum, that is it is close to 400 nanometer, and red color bends the least, सगळ्यात कमी झुकतो तो लाल रंग, and violet bends the most, आणि जांभळा रंग सगळ्यात जास्त बेंड होतो. The next point is internal and total reflection of light. आता हा पार्ट समजून घेण्यासाठी आधी एक फिगर बघा. ही फिगर आपल्या पुस्तकात दिली आहे. आधी ही फिगर समजून घ्या. आता यामध्ये वरचा जो पार्ट आहे तो म्हणजे एअर आहे आणि या रेषेच्या खालचा जो पार्ट आहे तो म्हणजे वॉटर मीडियम. आता इथं या वॉटर मीडियम मध्ये एक सोर्स ऑफ लाईट आहे. इथं हा लाईट सोर्स आपण या वॉटर मीडियम मध्ये ठेवलेला आहे. आता या वॉटर मीडियम मधल्या लाईट सोर्स मुळे काय होतं, तर यातून हा लाईट रे या पृष्ठभागावर पडला, वॉटरच्या पृष्ठभागावर पडला. आता तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही पृष्ठभागावर ज्यावेळी लाईट रेज पडतात त्यावेळी ते रिफ्लेक्ट होतात. ही परत येणारा जो बाण दाखवलाय तर याचा अर्थ त्यातला थोडा लाईट रिफ्लेक्ट होऊन परत आला, पण बराचसा भाग हा वॉटर सरफेसच्या बाहेर म्हणजे एअर मध्ये रिफ्लेक्ट होऊन गेला. जर आता हा सरळ होता म्हणून आपण थोडासा अँगल ऑफ इन्क्लिनेशन वाढवला. इथं अँगल ऑफ इन्क्लिनेशन 0 होता. आता अँगल ऑफ इन्क्लिनेशन वाढवला म्हणजे थोडासा तिरका गेला हा रे, तर काय झालं बघा. आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, आर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. यातला काही पार्ट लाल याने जो दाखवलाय तो रिफ्लेक्ट होऊन वॉटर सरफेस मध्ये परत आलेला आहे आणि काही लाईटचा पार्ट हा रिफ्लेक्ट होऊन वरच्या दिशेनं हवेमध्ये गेलेला आहे. तुम्हाला माहित आहे की एअर हे मीडियम रेअर मीडियम आहे, पाणी हे मीडियम डेन्स मीडियम आहे. त्यामुळं आपल्या रिफ्लेक्शनच्या नियमानुसार when light rays passes from denser medium to rare medium it's go away from the normal. त्या नियमाप्रमाणे पाण्यामधला हा रे थोडासा नॉर्मल पासून लांब जाऊन खाली पाण्यामध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स आणखी वाढवला तर हे जे आता झालेले तर त्याला म्हटलं जातं पार्शल रिफ्लेक्शन. कारण बराच भाग पाण्यामध्ये येतो, बराच भाग हवेमध्ये जातो, म्हणून पार्शल रिफ्लेक्शन. आपण जर हा अँगल ऑफ इन्सिडन्स एवढा वाढवला की हा 90 अंशाचा केला, 90 अंशाचा केल्यानंतर जो रिफ्लेक्टेड रे तर तो पॅरलल टू वॉटर सरफेस म्हणजे मीडियमला पॅरलल जातो. आणि समजा अँगल ऑफ इन्सिडन्स हा 90 पेक्षाही जास्त केला तर काय होतं, तर बाहेर डेन्सर मीडियम कडनं रेअर मीडियम कडे कोणताही रे परत न जाता तो पूर्णपणे आतमध्ये रिफ्लेक्ट होतो आणि यालाच म्हटलं जातं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ज्यावेळी अँगल ऑफ इन्सिडन्स हा 90 अंशाचा असतो त्या अँगलला म्हटलं जातं क्रिटिकल अँगल. आता हेच पॉइंट्स आपण काही बघूया.
जसं आकृतीवरनं भाग समजून बघितला तसे काही पॉइंट्स यामधले बघू, मग ही आकृती जास्त क्लिअरली कळेल तुम्हाला. काय म्हणले? when light rays enter a real medium from a denser medium, म्हणजे आपण लाईट सोर्स लावलाय पाण्यामध्ये, त्यामुळे लाईट रेज एंटर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. इट गेट पार्शली रिफ्लेक्टेड, आणि हा काय होतो की पार्शली रिफ्लेक्ट म्हणले पृष्ठभागावर आदळून परत फिरतो. अँड कम्स इनटू द डेन्सर मीडियम, आणि तो परत कुठे येतो? डेन्सर मीडियम मध्ये. दिस डेन्सर मीडियम ॲज पर लॉज ऑफ रिफ्लेक्शन, जसे लॉज आहेत तर त्यानुसार हा काय करतो? डेन्स मीडियम मध्ये परत येतो. दिस इज कॉल्ड पार्शल रिफ्लेक्शन. या गोष्टीला पार्शल रिफ्लेक्शन म्हणतात. द रेस्ट पार्ट ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड अँड गोज इनटू रेअर मीडियम. आता उरलेला भाग, काही भाग परत फिरणार आहे, उरलेला भाग मात्र रेअर मीडियम मध्ये परत जातो. त्याला रिफ्रॅक्शन म्हणलं. का रिफ्रॅक्शन म्हणला? तर इथं मीडियम चेंज झालं म्हणून उरलेला काही पार्ट काय होतो की हवेमध्ये परत जातो. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, आता अँगल ऑफ इन्सिडेंट आपण वाढवत गेलो. काही विशिष्ट आयच्या व्हॅल्यूला द व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स इक्वल टू 90 डिग्री. त्यावेळी आर ची व्हॅल्यू ही 90 डिग्री बनते. दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. आणि ज्या आयच्या व्हॅल्यूला आर ची व्हॅल्यू 90 बनती तर त्याला म्हटलं जातं क्रिटिकल अँगल. फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन क्रिटिकल अँगल ऑफ रिफ्लेक्शन. फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन क्रिटिकल अँगल, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज लार्जर दॅन 90. समजा क्रिटिकल अँगल पेक्षा मोठा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर त्यावेळी अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा 90 पेक्षाही मोठा असतो. अशा वेळी काय होतं? सच रे रिटर्न्स टू डेन्स मीडियम. अशा वेळी तो किरण परत कुठं फिरतो? तर तो डेन्स मीडियम मध्ये फिरतो. Thus all light gets reflected back into dense medium. अशा प्रकारे सगळी लाईट डेन्स मीडियम कडे परत येते. दिस इज कॉल्ड इंटरनल रिफ्लेक्शन. आणि या गोष्टीला इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात. आता क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू काढण्यासाठी इथं सूत्र वापरले, जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम with related to second medium equal to sin I upon sin R. इथं sin R ची किंमत sin 90 आणि ती किंमत व्हॅल्यू 1 असते म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड इज इक्वल टू sin I. अशा पद्धतीनं हा पार्शल अँड टोटल रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण पाहिले. आता सगळ्यात प्रकरणाचा शेवटचा पॉइंट आणि खूप इंटरेस्टिंग पॉइंट की फॉर्मेशन ऑफ रेनबो आता आपण बघू. आता या प्रकरणातला लास्ट पॉइंट म्हणजे रेनबो फॉर्मेशन. आपल्या सगळ्यांनाच लहानपणीपासून इंद्रधनुष्याचं खूप आकर्षण असतं बघा. मग इंद्रधनुष्य नेमकं दिसतं काय? खरोखर आकाशामध्ये इंद्रधनुष्य असतं का? तर नसतं. हे फक्त आपल्या डोळ्याचं इल्युजन आहे. आणि हे इल्युजन कशामुळे फॉर्म होतं? बघा, इंद्रधनुष्य दिसतं कधी आपल्याला? तर आफ्टर रेनफॉल, पाऊस पडून गेल्यानंतर ज्यावेळी सूर्यप्रकाश पडतो किंवा छोटा बारीक पाऊस असेल आणि सूर्यप्रकाश असेल त्यावेळी आपल्याला रेनबो इफेक्ट दिसतो. तर रेनबो इफेक्ट म्हणजे काय? तर आता ज्या प्रोसेस आपण सगळ्या शिकलो, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि आता बघितलेला इंटरनल रिफ्लेक्शन, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे रेनबो फॉर्मेशन. आता ही नॅचरल प्रोसेस आहे. काय होतं बघा, जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडून गेल्यानंतर हवेमध्ये बारीक 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 पावसाचे कण असतात.
हे छोटे छोटे प्रत्येक ड्रॉपलेट हे एखाद्या प्रिझम सारखं कार्य करतात. आणि काय होतं, ज्यावेळी सूर्यप्रकाश पडेल, आता हा एक ड्रॉपलेट आहे समजा, या ड्रॉपलेट मध्ये सनलाइट एंटर केलं. आता इथं मीडियम बदललं गेलं, म्हणजे लाईट एंटर फ्रॉम एअर टू वॉटर, म्हणजे रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. त्यामुळं आणि दोन्ही मीडियम ट्रान्सपरंट आहे, त्यामुळं आधी लाईटचं इथं रिफ्रॅक्शन घडून येतं. आधी लाईटचं रिफ्रॅक्शन घडतं, त्यानंतर इथं लाईटचं डिस्पर्शन. आता वरचा पट्टा रेडनी दाखवलाय, खालचा पट्टा निळ्या अक्षराने म्हणजे व्हायलेट कलर. हे डिस्पर्शन झाल्यानंतर इथं ड्रॉपलेट मध्ये, आता जसं तुम्ही डेन्स मीडियम मध्ये बघितलं की व्हेन अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, तिथं इंटरनल रिफ्लॅक्शन घडून येतं. आणि इथं इंटरनल रिफ्लॅक्शन ड्रॉपलेट मध्ये घडून येतं. आणि परत हा जो 7 रंगाचा पट्टा तयार झालाय डिस्पर्शन मुळे, तर तो परत रिफ्रॅक्टेड केला जातो आणि तो आपल्या नजरेपर्यंत पोहोचला की आपल्याला वाटतं की आकाशामध्ये रेनबो दिसतोय. तर टोटल इफेक्ट ऑफ काय आहे, तर रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन आणि अगेन रिफ्रॅक्शन. तर इथं आपण एक पॉइंट लिहिलाय काय, रेनबो इज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर या पॉइंट बरोबरच आजचा आपला व्हिडिओ पण संपतोय आणि आपलं प्रकरण पण संपतंय. नेक्स्ट पार्ट घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.